नेक्स्ट टाइप ऑफ इंडेक्सिंग इज अवर प्रायमरी इंडेक्स. प्रिव्हियसली आपण क्लस्टर इंडेक्स बघितलेलं होतं. तर क्लस्टर इंडेक्समध्ये काय दिलं होतं बघा आपल्याला, तर तुमचं नॉन प्रायमरी की कॉलम जे आहेत त्यांना काय करतो आपण, तर युनिकनेस आणण्यासाठी काय करतो, तर कंबाईन करतो आणि त्याच्यावरती इंडेक्सिंग आपण क्रिएट करतो. आपण प्रायमरी इंडेक्स असं नाही बघा. प्रायमरी इंडेक्स म्हणजे काय, की ज्यामध्ये तुमची प्रायमरी की यूज केली जाते, त्यामुळे त्याला म्हणतो आपण प्रायमरी की इंडेक्स. बघा काय म्हणलं बघा, इफ द इंडेक्स इज क्रिएटेड ऑन द प्रायमरी की ऑफ द टेबल देन इट इज कॉल्ड एज अ प्रायमरी इंडेक्स. काय म्हणलं, तर प्रायमरी की कॉलमवरती तुमचा इंडेक्स क्रिएट केलेला असेल तर त्याला काय म्हणलं आपण, तर प्रायमरी की इंडेक्सिंग किंवा प्रायमरी इंडेक्सिंग. बघा, सिन्स दिस प्रायमरी की आर युनिक टू इच रेकॉर्ड, that is 1:1 relationship between the record, it is much easier to fetch the record using it. आणि काय म्हणा बघा, and these primary key are kept in sorted form which helps in performance of the transaction. काय म्हणलं तुमचं, तर प्रायमरी की वापरतो आपण म्हणजेच काय, तर तुमचं युनिकनेस आलेलं आहे, त्यामुळे काय म्हणतं, इट हॅज अ 1-to-1 रिलेशनशिप बिटवीन युअर रेकॉर्ड. तुमचं प्रायमरी की आणि त्याला एक तुमचं रेकॉर्ड काहीतरी अटॅच असणार आहे प्रत्येक वेळेला. तर प्रत्येक कीला काहीतरी एक रेकॉर्ड तुमचं अटॅच असणार आहे. सो काय म्हणलं, प्रायमरी की आर युनिक टू इच रेकॉर्ड, दॅट इज 1-to-1 रिलेशनशिप बिटवीन द रेकॉर्ड, आणि इट इज मच easier to fetch the record using it. Also काय म्हणलं समजा, this primary key is kept in a sorted form for from which it help in performance of the transaction. सॉर्टेड ऑर्डर असल्यामुळे सिक्वेन्स मध्ये असल्यामुळे करणार तुमचं, तर तुमचं ट्रान्झॅक्शन म्हणजे सर्चिंग ऑपरेशन तुमचं करणार तर फास्ट होणार आहे. म्हणजेच काय, तर 1 2 3 असेल तर समजा सॉर्टेड ऑर्डर तुमचं नसेल तर पहिल्यांदा काय होतं, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला सर्च करावं लागणार आहे. माझा 1 कुठं आहे, 2 कुठं आहे, 3 कुठं आहे, त्यानुसार तुमचं सर्चिंग होणार आहे. हे प्रत्येक रेकॉर्ड तुमचे सर्च होतील. सो जेव्हा तुमचं सॉर्टिंग असतं म्हणजे एखादा सिक्वेन्स असतं त्यावेळेला तुमचा परफॉर्मन्स काय होतो, तुमचा इम्प्रूव्ह होतो. बघा, देर आर 2 टाइप्स ऑफ प्रायमरी की इंडेक्स. वन इज युअर डेन्स इंडेक्स अँड सेकंड इज युअर स्पार्स इंडेक्स. 2 टाईपचे इंडेक्सिंग आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत, डेन्स आणि स्पार्स इंडेक्स. सो त्यातला पहिला टाईप आपण बघणार आहे बघा, डेन्स इंडेक्स. व्हॉट इज डेन्स इंडेक्स? बघा, in dense index, in indexing is created on a primary key as well as the column on which we perform the transaction. प्रायमरी की म्हणजे आपण काय म्हणलं, की प्रायमरी की वरती तुमचा इंडेक्स क्रिएट केला जातो, पण त्यामध्ये जो आपण डेन्स म्हणलं त्यामध्ये काय म्हणलं बघा, प्रायमरी की ॲज वेल ॲज द कॉलम ऑन विच वी परफॉर्म द ट्रान्झॅक्शन. ट्रान्झॅक्शन म्हणजे काय, आपण ज्या कॉलमवरती सर्च करणार आहोत असे त्या कॉलमवरती सुद्धा काय होतं तुमचं, तर इंडेक्सिंग त्या ठिकाणी क्रिएट केलं जाणार आहे. काय करायचं बघा तुम्हाला, ह्या ठिकाणी पुढे आपल्याला बघा, बघा, दॅट मीन्स युजर कॅन फायर क्वेरी नॉट ओनली बेस्ड ऑन द प्रायमरी की कॉलम, he can query based on the any column in the table according to his requirement. युजर काय करणार आहे, फक्त त्याच्या रजिस्टर, फॉर एक्झाम्पल आपण स्टुडंटचं घेऊया. बघा, इथं तुमचा स्टुडंटचा टेबल दिला आहे की त्याचा काय, तर हा या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर दिलेला आहे. अरे रजिस्ट्रेशन नंबर 1 2 3 4 आहे. तर मी प्रत्येक वेळेला रजिस्टर नंबरनं सर्च स्टुडंट केलं असं नाही. कधी कधी मी त्याचं फर्स्ट नेमने सुद्धा सर्च करू शकतो, कधी कधी एज ग्रुपने सुद्धा मी सर्च करू शकतो, कधी कधी क्लास वाईज करू शकतो. SY चे स्टुडंट डिस्प्ले करा, TY चे करा, किंवा वाय चे स्टुडंट दाखवा, म्हणजे सिटी वाईज करू शकतो. म्हणजे देर आर मल्टिपल कॉलम विच कॅन बी युअर टू फाइंड द रेकॉर्ड ऑफ युअर स्टुडंट. तर तेच तुम्हाला या ठिकाणी दिले बघा. काय म्हणले तुमचं, तर in dense index बघा काय होतं, user can fire query not only based on primary column but the column in the table according to his requirement. त्याच्या रिक्वायरमेंट प्रमाणे तो क्वेरी फायर करणार आहे. मग फक्त जर आपण प्रायमरी कीला जर इंडेक्स क्रिएट केला असेल तर बाकीच्या समजा मी म्हणलं की सिटीला दाखवा, तर मला काय त्या ठिकाणी टाइम लागणार आहे. तर तुमचा टाइम जास्त लागू नये म्हणून काय म्हणलं बघा तुमचं, बघा या ठिकाणी काय केलं तुमचं, तर हेन्स इंडेक्स ऑन ऑल द सर्च की कॉलम आर स्टोअर अँड दिस मेथड इज कॉल्ड एज डेन्स इंडेक्स. तुमचे जेवढे काय ट्रान्झॅक्शनचे आहे, ट्रान्झॅक्शनचे म्हणजेच काय, तर ज्या ज्या तुमच्या कॉलमवरती ट्रान्झॅक्शन परफॉर्म होणार आहे, म्हणजेच काय, रजिस्टर नंबर तर माझा प्रायमरी की आहे, ते सोडून मी नेमला सर्च करू शकतो, लास्ट नेम न करू शकतो, एज न करू शकतो, क्लास न करू शकतो, किंवा सिटी न करू शकतो. म्हणजे माझ्या जवळपास सर्व कॉलम मी काय करणार, टेबलमध्ये यूज करणार आहोत. त्यामुळे त्या प्रत्येक कॉलमवरती काय होणार आहे तुमचं या ठिकाणी, तर तुमचं त्या ठिकाणी इंडेक्स क्रिएट केलं जाणार आहे फॉर फास्टर सर्च. कशासाठी, तर सर्चिंग तुमचं फास्ट व्हावं यासाठी. फक्त प्रायमरी केला तर बाकीच्या कॉलमला मी क्वेरी फाय केली तर माझं सर्चिंग फास्ट होणार
नाही. सो याला म्हणा तुमचं डेन्स इंडेक्स. बघा एक्झाम्पल तुम्हाला पुन्हा ते दिले बघा. फॉर एक्झाम्पल स्टुडंट कॅन बी सर्च बेस्ड ऑन हिज ID which is primary key. In addition, we search the student by his first name, last name, particular age group, resident in place, and courses. That means most of the column in the table can be used for searching the student based on the different criteria. But if we have the index on his ID, other searches will not be efficient. Hence, index on the other search column are also stored to make the fetch faster. साठी काय केलं तर तुमचं सर्चिंग ऑपरेशन जे आहे तुमचं फास्ट व्हावं, म्हणजे तुमचं रेकॉर्ड एकदा सर्च झालं की तुम्हाला ते रिट्रॅक्ट सुद्धा त्या ठिकाणी फास्ट करता येतात. त्यामुळे काय म्हणतात तुमचं तर अदर दॅन प्रायमरी की अदर ट्रान्झॅक्शन कॉलम और अदर सर्च की कॉलम ऑल्सो यूज फॉर क्रिएटिंग द इंडेक्स. प्रत्येक कॉलम मध्ये तुमचा इंडेक्स क्रिएट केला जाईल आणि तुमचा स्टोअर केला जाईल फॉर फास्टर सर्चिंग अँड रिट्रायविंग ऑफ युअर डेटा. इंडेक्सिंगचं डेफिनेशन काय बघा आपली. It is used for, it is a data structure which can be used for to locate and access data from the data table. So या तुमचं dense index. So सेकंड आहे तुमचं sparse index. पण sparse index बघणार आहोत बघा आता. In this method of indexing, a range of index columns store the same data block address. काय म्हणलं तुमचं बघा. रेंज ऑफ इंडेक्स कॉलम स्टोर द सेम डेटा ॲड्रेस. हे स्पार्सला आहे तुमचं. आपण डेन्सला का बघितलं होतं की तुमचा प्रत्येक तुमचा जो काही प्रायमरी की आहे त्याला काय असतं तुमचं तर इंडेक्स क्रिएट होतो. म्हणजे प्रत्येक रेकॉर्डला एक सेपरेट तुमचा इंडेक्स क्रिएट झालेला असतो. त्याच्यामुळे काय तुमचं तर जेवढे रेकॉर्ड तुमचे वाढतील तेवढे तुमचं इंडेक्सिंगचा कॉलम सुद्धा काय वाढणार आहे. म्हणजे तुमची मेमरी सुद्धा तुमची जास्त यूज होणार आहे. सो तो जो काय तुमचा लार्ज मेमरी यूजचा जो काय प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करण्यासाठी तुमचं स्पार्स इंडेक्स तुम्हाला नेक्स्ट दिलेला आहे. इथं काय केलं तुमचं तर प्रत्येक जो तुमचा रेकॉर्ड आहे त्यासाठी काय केलं जातं तर तुमचा इंडेक्स क्रिएट केला जातो असं नाही. तर काय तर तुमचं रेंज दिलेली आहे. पहिल्या 3 रेकॉर्डसाठी, पहिल्या 4 रेकॉर्डसाठी एक इंडेक्स, दुसऱ्या 4 रेकॉर्डसाठी एक इंडेक्स, म्हणजे रेंज घेतली जाते तुमची आणि त्या रेंजनुसार त्याला इंडेक्स अलोकेट केले जातात आणि काय तर तुमचं ते स्टोअर केलं जातं. जेव्हा तुम्ही ही मेथड यूज करा त्यावेळेला काय तर तुमचं एक तर तुमची मेमरी स्पेस सुद्धा कमी लागते, प्लस काय तर तुमचं सर्चिंग सुद्धा फास्ट होतं. कारण का तर प्रत्येक रेकॉर्ड सर्च करण्यापेक्षा तुम्हाला काय करायचे तर तुम्हाला फॉर एक्झाम्पल इथं तुम्हाला टेबलमध्ये दिले बघा 100 रेकॉर्ड दिले तुमचं, त्यानंतर 103 दिले आणि 106 दिले आणि त्याच्यामधले कुठे दिले बघा रेकॉर्ड तुमचे सेव्ह केलेले दिले तुमचे तर तुमचे दुसऱ्या टेबलमध्ये दिलेले आहेत. ज्या ठिकाणी तुमचं बघा इंडेक्स ॲड्रेस नावाचा कॉलम या ठिकाणी दिलेला आहे आणि त्यानुसार तुमचं काय येतं इथं 100, 101, 102, त्यानंतर 103, 4, 5, 106, 7, 8. इंडेक्ससाठी कशासाठी क्रिएट केले फक्त बघा 100, 103, 106 म्हणजे 3 रेकॉर्ड तुमचे काय सॉरी 2 रेकॉर्ड काय केले तुमचे तर एका ठिकाणी तुमचे सेव्ह करून ठेवलेले आहेत. 3 रेकॉर्ड 100, 101 आणि 102 या 3 साठी एक इंडेक्स, पुढच्या 3 साठी एक इंडेक्स. म्हणजे तुम्ही सर्च कराल त्याला काय कराल तुमचं बघा लेस दॅन इक्वल टू मेथड वापरली जाते. समजा मला 101 सर्च करायचं आहे तर 101 सर्च करताना काय करायचं तुमचं तर लेस दॅन इक्वल टू तुमचं 102 केलं जाणार आहे तुमचं, म्हणजेच रेकॉर्ड तुमचं काय असणार तर 100च्या मध्ये तुमचं सेव्ह केलं जाणार आहे. लेस दॅन इक्वल टू तुमचा जो काय इंडेक्स आहे तो तुमचा त्या ठिकाणी सर्च केला जाणार आहे तुमचा. सो 3 साठी आणि ह्या बेस 3 साठी दिलेला आहे, रेंज 3 आहे. रेंज तुमची कमी जास्त होऊ शकते डिपेंडिंग अपॉन द रेकॉर्ड इन युअर टेबल. सो इम्पॉर्टंट काय आहे तुमचं असला तर range of index columns store the same data block address and when data is to be retrieved the block address will be fetched linearly. हा शब्द लक्षात ठेवा बघा linearly. The block address will be fetched linearly till we get the requested data. बघा in the above diagram we can see we have not stored the index for all the record list. Instead only for 3 record indexes are stored. Now if we have to search the student 102 then the address for the ID less than equal to 102 is searched which return the address of the ID 100 less than equal to 102 जे फाइंड करायचं त्याच्या लेस दॅन इक्वल टू करायचं आहे. कशामध्ये करायचं तुमचा तर तुमच्या या फर्स्ट कॉलम मध्ये लेस दॅन इक्वल टू 102 काय तुमचं तर 100 येणार आहे. तो 100चा डायरेक्ट तुमचा कॉलम जो सेकंड ठिकाणी असणार आहे डेटा ब्लॉकला तो 100 डेटा ब्लॉकला मी माझा रेकॉर्ड काय करणार तर सर्च करणार आहे. दिस ॲड्रेस
Location is then fetched linearly till we get the records for 102. Hence it makes the searching faster and also reduces the storage space for indexes. कशासाठी वापरले बघा तुमचं का चेंज केला तुमचा तर सर्चिंग is faster and also reduce the storage space for indexes. The range of column value to store the index address can be increased or decreased depending upon the number of records in the table. The main goal of this method should be more efficient search with a less memory space. फक्त या गोष्टीसाठी तुमचं सेकंड मेथड आपल्याला डेव्हलप केलेली आहे ती आहे तुमची स्पार्स इंडेक्स. काय आहे तुमचं रेंज ऑफ कॉलम किंवा रेंज ऑफ इंडेक्स कॉलम आर यूज टू स्टोअर द इंडेक्सेस. प्रत्येकासाठी इंडेक्स क्रिएट केला जाणार का तुमचा तर नाही, कारण तुमची रेंज 3 रेकॉर्ड 4 रेकॉर्डसाठी तुमचा इंडेक्स क्रिएट केला जाईल आणि लेस दॅन इक्वल टू जसं म्हणलं की 102 शोधायचे मला तर लेस दॅन इक्वल टू 102 काय मला तर 100. सो 100 ब्लॉकला जाऊन कारण आम्ही आता डेटा सर्च करणार कसा तर लिनियरली डेटा सर्च करणार आहे टिल वी गेट द रेकॉर्ड. याने काय होतं तुमचं बघा तर इट मेक्स द सर्चिंग फास्टर ऑल्सो रिड्युसेस द स्टोरेज स्पेस फॉर द इंडेक्सिंग. तर यासाठी फक्त काय होतं फास्टर अँड रिड्यूस द मेमरी स्पेस यासाठी तुमचं काय केलं तर तुमचा हा सेकंड टाईप आपला जो आहे तो आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. तर याला म्हणतात तुमचं स्पार्स इंडेक्स.